नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामधील तमाम विद्यार्थी व पालकांचे आपल्या ऑफिसचा जे काही ऑफिशियल नंबर आहे त्यावर प्रचंड कॉल असतात. बेसिक प्रश्न विद्यार्थी पालकांचे असतात. एक प्रमुख प्रश्न असतो की आपण ऑफिसवर उपलब्ध असाल का, आपली भेट होईल का आल्यानंतर. तर 100% मी एकदम हे महत्त्वाचे दिवस असतात, त्यामुळं मी पूर्ण वेळ ऑफिसला उपलब्ध असतो. साधारण सकाळी 10 वाजता आल्यानंतर कमीत कमी रात्री 8 वाजेपर्यंत तर नक्कीच असतो. परंतु त्यानंतरही बऱ्याचदा पालक असल्यामुळं कधीतरी 10 वाजतात, कधी 11 वाजतात, कधी 12 वाजेपर्यंत सध्या ऑफिस आपलं सुरू आहे. याचा अर्थ असा आहे की मी पूर्ण वेळ ऑफिसला उपलब्ध असतो. त्यामुळे येणाऱ्या पालकांना जर माझ्यापर्यंत मला भेटायला यायचं आहे, चर्चेला यायचं आहे, माहिती घेण्यासाठी यायचं आहे, ते बिनधास्त येऊ शकतात. कोणत्याही दिवशी आपलं ऑफिस बंद नसतं. बऱ्याचदा शनिवार रविवार ऑफिस बंद असेल का यासाठी सुद्धा अनेक पालक विद्यार्थी ही विचारणा करतात, ऑफिसमध्ये तुम्ही रविवारी उपलब्ध आहात का. तर याचं उत्तर आहे हो, मी पूर्ण वेळ रविवारच्या दिवशी ऑफिसला उपलब्ध असतो. त्याचं कारणच असं आहे की बरेचसे शासकीय कर्मचारी जे पालक आहेत, शाळेमध्ये जे शिक्षक पालक आहेत, शासकीय सेवेतले पालक किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात काम करणारे जे पालक आहेत, त्यांना बऱ्याचदा 100% जर आपण पुढे धरलं तर रविवारी सुट्टी असते. जेव्हा पालकांना सुट्टी असते तेव्हा आमचं ऑफिस आम्ही मुद्दाम होऊन चालू ठेवतो. त्याचं कारणच असं आहे, पालकांना येणं सुट्टीच्या दिवशीच पॉसिबल असतं. त्यामुळं ज्या पालकांना कधी शनिवारी यायचं आहे, रविवारी यायचं आहे, ते बिनधास्त येऊ शकतात. रविवारीसुद्धा आपलं ऑफिस चालू असतं. दुसरं महत्त्वाचं की अनेक पालकांचे इतके कॉल असल्यामुळं बऱ्याचदा त्यांचं बोलणं आमच्यापर्यंत किंवा आमच्या ऑफिसच्या टीममधील जे सदस्य आहे त्यांच्याशी पण होत नाही. कारण एका वेळेस 10-10, 20-20 मिस कॉल पडतात. तर मी परत एकदा, पूर्वी पण मी काही नंबर ॲडिशनल शेअर केले होते, आता या स्क्रीनवर अजून काही नंबर देतो. कृपया आपण या नंबरवर कॉल करावा. एक नंबरने लागला दुसरा लावा, दुसऱ्याने लागला तिसरा लावा. तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट पाहिजे, अजून काही पाहिजे तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला ती पाठवली जाईल. आणि मग तयारी करून म्हणजे कागदपत्राच्या तयारीसह तुम्हाला आमच्या ऑफिसला येता येईल आणि माहिती घेऊन एनरोल करते. दुसरं महत्त्वाचं, बरेचसे MBBSचे पालक आहेत की त्यांना MBBSचं ॲडमिशन करायचं असेल किंवा BMSचं बाहेरच्या राज्यात ॲडमिशन करायचं असेल, अशा सर्व पालकांना एकदा आवर्जून सांगतो, तुम्ही एकदा भेटायला या. प्रोसेस समजून घ्या, बजेट समजून घ्या, पहिल्या वर्षी किती पैसे लागतील हे समजून घ्या. तुम्हाला निर्णय करणं सोपं होईल. त्यामुळं जे आमच्यापर्यंत येऊ इच्छितात, सेवा घेऊ इच्छितात, जॉईन करू इच्छितात, त्या सगळ्यांनी ऑफिसला एकदा नक्की व्हिजिट करावी. धन्यवाद.